जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे
हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम जय जय राम. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माचे तो मूर्ते पाप पुण्य तुझे हाते पाप पुण्य तुझे हाते पाप पुण्य तुझे हाते धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती धर्माचे तो मूर्ते पाप पुण्य तुझे हाते पाप पुण्य तुझे हाते पाप पुण्य तुझे हाते माझ सोडवी दातारा माझा सोडवी दातारा माझा सोडवी दातारा कर्मापासूनी दुष्करा कर्मापासूनी दुष्करा कर्मापासूनी दुष्करा मज सोडवे दातारा कर्मा बाजूने दुसरा कर्मा बाजूने दुसरा कर्मा बाजूने दुसरा करसी अंगीकार तरी काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार करते अंगीकार करे काय माझा भार तरी काय माझा भार तरी काय माझा भार मज सोडवी दातारा 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 कर्मापासूनी दुष्करा कर्मापासूनी दुष्करा मज सोडवी दातारा कर्मा पाजोने दुसरा कर्मा पाजोने दुसरा कर्मा पाजोने दुसरा जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण तुका म्हणे नारायण देवेच्या जीवना तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा तुका म्हणे नारायणा सोडवी दातारा मज सोडवे दातारा मज सोडवी दातारा मज सोडवे दातारा मज सोडवी दातारा कर्मापासूनी दुष्करा कर्मापासूनी दुष्करा मज सोडवे दातारा कर्मा पाजोने दुसरा कर्मा पाजोने दुसरा कर्मा पाजोने दुसरा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माचे तू मूर्ती धर्माचे तू मूर्ती धर्माचे धर्माचे तो मूर्ती धर्माचे तो धर्माचे तो मूर्ती धर्माचे तो धर्माचे तो मूर्ती 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 धर्माचे तो धर्माचे तो पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोड वेदातारा मज सोड वेदातारा पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती मज सोड वेदातारा मज सोड वेदातारा निदुसरा
गर्भापासून कर्मा गर्भापासून दुसरा गर्भापासून दुसरा पद सोड वेळाला पद सोड निधानारा दातारा ढला हाताने टाळी मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचंय. विठ्ठला 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 धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. करिसी अंगीकार तरी काय माझा भार. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. जीवीच्या जीवना तुका म्हणे नारायणा. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. विठाल
दक्षिणे चाक्षसूत्रं वामे हस्ते च दिव्यांबरं कनककमयं पुस्तकं ज्ञानगम्यं सावीणां वादयन्ती स्वकरकरजपैः शास्त्रविज्ञानशब्दैः क्रीडन्ति दिव्यरूपा करकमलधरा भारती सुप्रसन्ना समचरणसरोजं सान्द्रनीलाबुदाभं जगननिहितपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन हे पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन मन प्रथमन मन दुसरे चरण सैताचे दुसरे चरण सैताचे गद्य कृपधार गद्य कवितार गद्य कवितार गद्य कृपधार गद्य कवितार गद्य कवितार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजोधिका मोधि वक्रं कलानीशवादापनोदार दक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी 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 ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय जन्माधेस्य यतोऽन्वयादितरतस् चार्थेष्वभिज्ञस्वरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः
तेजो वारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिचिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर आइए हनुमंत पधारिए 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 कथा कहो मति अनुसार कथा कहो पवन कुमार आइए हनुमंत पधारिए आइए हनुमंत पधारिए कथा कहो पवन कुमार कथा कहो पवन कुमार हनुमंत पधारी आइए हनुमंत पधारी कहे पायावरी वर करी संताचा वर करी संताचा या वर करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संताच्या वार करी संताच्या पायावरी वर करी संताचा वर करी संताचा या वर करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या वार करी संता वार करी संताच्या आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मद सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड झिजवणारे देहू निवासी संत श्रेष्ठ तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि मागणीपर प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग अत्यंत सुंदर आहे गोड आहे आणि महत्वाचा आहे या अभंगातून तुकोबाराय भगवान पंढरीधीश पांडुरंगारायाकडे प्रार्थना करतात म्हणजे भगवंताकडे मागणी मागतात अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा या ठिकाणी सकल साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने आणि भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने गेली 55 वर्षापासून श्री क्षेत्र वाळण बुद्रुक तालुका महाड जिल्हा रायगड आपल्या पुण्यभूमी पावन क्षेत्र वाळण गावामध्ये गेली 55 वर्षापासून या ठिकाणी भगवान दत्तात्रयाच्या जन्मोत्सवा निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुंदर असं कीर्तन महोत्सव 4 दिवसाचा आहे आणि त्यामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा म्हणजे जागराची कीर्तन सेवा माझ्याकडे आली आणि भगवान परमात्म्याच्या दत्त जयंती निमित्ताने म्हणजे दत्तांच्या जयंती निमित्त या ठिकाणी कीर्तन सेवा माझ्याकडे आली गेली 55 वर्ष झालं तुम्ही सप्ताह करताय आणि या सप्ताहामध्ये या वर्षी
माझ्याकडे भगवंताचा जयंती उत्सव आला, हे काहीतरी माझं पुण्य भाग्य असावं. कारण काही गोष्टी भाग्याशिवाय मिळत नाही आणि काहीतरी माझं भाग्य असेल जेणेकरून या ठिकाणी सेवा करायला मला प्राप्त झालं. विठाला कारण मी कायम सांगत असतो, भाग्य जर नसेल तर तुम्हाला सेवा करायला भेटत नाही. तुमच्या जीवनामध्ये काहीतरी भाग्य पाहिजे, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सेवा करायला मिळते. आणि दत्त भगवंताची सेवा करायला मिळणं म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं, भाग्य असावं. मी म्हणत असतो, तुम्हाला कीर्तन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. कीर्तनामध्ये कीर्तन ऐकायला सुद्धा भाग्य लागतं. कीर्तनामध्ये येऊन बसण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. नवे नवे कीर्तनामध्ये उभं राहून टाळ वाजवण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. थोडं थोडं पुढं सरकलं तरी चालेल बरं. थोडं थोडं पुढं सरका म्हणजे मागच्यांना जागा होईल. कीर्तन श्रवण करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. कीर्तनामध्ये मृदंग वाजवण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. एवढंच नाही, कीर्तनामध्ये गायन करण्यासाठी सुद्धा भाग्यच लागतं. एवढंच नाही, तर कीर्तनामध्ये विणा घेण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. कीर्तन श्रवण करण्याकरता भाग्य लागतं आणि कीर्तन करण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. भाग्याशिवाय कोणतीच गोष्ट नाही. याच्याही पुढे जाऊन थोडं सांगू. तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. विठाल विठाल जर तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य नसेल आणि तुमच्या जर भाग्यात नसेल तर तुमच्या मुखात देवाचं नाव सुद्धा येणार नाही. व्यास महर्षी भागवतामध्ये सांगतात, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं च लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतु कृत मोह मदांधकारं नाशं विदाय हि तदोदयेति विवेकः. अनेक जन्माच्या भाग्याचा उदय व्हावा लागतो, त्यावेळेस मुखामध्ये देवाचं नामचिंतन येतं, त्यावेळेस असा सत्संग लाभत असतो आणि त्यावेळेस तुम्हाला कीर्तन श्रवण करण्याकरता मिळतं, सेवा करण्याकरता मिळते. त्याला अनेक जन्माच्या भाग्याचा उदय लागतो. एवढंच नाही, रामायणामध्ये तुलसीदासजी सुद्धा सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. काय सांगतात तुलसीदासजी सांगतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. तुलसीदासजी तुलसी रामायणामध्ये वर्णन करतात की तुमच्या मुखामध्ये देवाचं नाव येण्याकरता, सत्संग लाभण्याकरता, सेवा करण्याकरता त्याला आधी प्रभू रामचंद्राची कृपा लागते. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. प्रभू रामचंद्राच्या कृपेशिवाय आणि तुमच्या जर भाग्यात नसेल तर सेवा करायला मिळत नाही. आणि काहीतरी माझं पूर्वजन्मीचं भाग्य असावं जेणेकरून मला या ठिकाणी सेवा करायला मिळते. गेली 55 वर्ष झालं तुम्ही या ठिकाणी नामसप्ताह करताय, भगवान दत्तात्रयाचा जयंती उत्सव साजरा करताय. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी दत्तप्रभूंचं मंदिर आहे त्या त्या ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो. इतका सुंदर असा आणि इतका देखणा असा सप्ताह तुम्ही साजरा करताय. एकदा तुमच्यासाठी टाळ्या वाजवा. बहुतेक तुम्ही महाप्रसाद खाल्लेला दिसत नाही. टाळ्यांचा आवाज जरा खाळूच येतोय थोडा, बरं का? मोठ्याने टाळ्या वाजवायचा. वा. कारण आल्यानंतर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खरं तर मला येण्याचा योग आला ते आमचे गणेश भाऊ सावंत. त्यांनी आम्हाला फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी कीर्तनासाठी येण्याचा योग आला. आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराज, या ठिकाणची गावकरी मंडळी जी आहेत याच्यामधली बरीचशी मंडळी म्हणजे शक्यतो जास्त करून मंडळी गुजरातला असतात, पण खास ही आज कीर्तनासाठी ह्या नामसप्ताहासाठीच त्या ठिकाणी लांबून या ठिकाणी येत असतात. आणि एवढा सुंदर असा सप्ताह तुम्ही करताय, इतका सुंदर असा तुम्ही सप्ताह करताय. मला वाटतंय जी रोज गावात राहते त्यांना सुद्धा एवढा सुंदर असा सप्ताह करता येणार नाही, पण लांब राहून सुद्धा आपल्या गावावरती असलेलं प्रेम आणि आपल्या गावावरती प्रेम, नुसतं प्रेमच नाही तर मनामध्ये भगवंताला भेटण्याची इच्छा आणि मनामध्ये परमार्थाची इच्छा ही मनामध्ये तुम्ही घेऊन या ठिकाणी सुंदर असा सप्ताह करताय. खरंच तुमचं कौतुक करावं तेवढं थोडे.
इतका सुंदर असा तुम्ही नाम सप्ताह करताय. या नाम सप्ताहामध्ये कीर्तनासाठी उपस्थित नामांकित गायक वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. गेली 3 दिवसापासून या ठिकाणी आपल्या नाम सप्ताहासाठी सुंदर असं ज्यांचं गायन आहे आमचे हरिभक्त पारायण भावकीच आहे आमची. आज काही टेन्शनच नाही. इकडं गायला मोरे, इकडं 2 गायला 3 गायला मोरे झाले, तिकडं कीर्तनकार सुद्धा मोरे, गायक सुद्धा मोरे, सगळे मोरेच आहेत. त्याच्यामुळे आज काय घाबरायचं काम नाही. यम यम यम, आज यमच आहे नुसता सगळा यम सगळं. बऱ्याच जणांना समजलं, काय जणांना घरी गेले समजा असं. इकडे आमचे मोरे महाराज असते, इकडे आमचे हरिभक्त पारायण भगवान महाराज मोरेच. अरे बाप, मला तर टेन्शन यायला लागले. भगवान महाराज मोरे, इकडे आमचे हरिभक्त पारायण मृदंगावरती ज्यांचा सुंदर असा मृदंग तुम्ही गेली 3 दिवसापासून ऐकताय आमचे हरिभक्त पारायण ओमकार महाराज मोहिते. हा, एकटे आले नाहीत पुन्हा आज, हा जोडीनं आलेत बरं का. आणि नुसतं कसे माणसांनी सांगितलेले, शास्त्रामध्ये सांगितलेले, जर एखादा माणूस क्षेत्राच्या ठिकाणी निघाला असेल आणि फिरायला निघाला असेल तर त्यांनी एकट्यानं कधी जायचं नसतं. कीर्तन ऐकण्यासाठी, क्षेत्राच्या ठिकाणी फिरण्यासाठी कधी एकट्यानं जायचं नाही. कसं जायचं असतंय? जोडीनं जायचं असते. आणि ते आज जोडीनं आलेत आणि विशेष म्हणजे मॅचिंग घालून आले बा. नाद नाही करायचं. आमचे ओंकार महाराज एकदम सुंदर असा मृदंग, एकदम सुंदर अशी साध्य या ठिकाणी करतात. त्यांचे धन्यवाद देतो. आमच्या सोबत आलेले आमचे हरिभक्त पारायण ज्यांची सुंदर अशी गायनाची साथ आम्हाला आज लाभते, ते सुद्धा उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. आमचे लहान बंधू मनोज महाराज असतील, इकडे आमचे हरिभक्त पारायण विराज महाराज असतील, इकडं ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी या गादीवरती उभा आहे माझे वडील हरिभक्त पारायण सुप्रसिद्ध गायनाचार्य महादेवजी महाराज मोरे असतील, आदी करून ही संपूर्ण गावातील मंडळी असतील, इकडे विनेकरी बाबा असतील, आणि तुम्ही सर्वजण गेली 3 दिवसापासून या ठिकाणी नामसप्ताह कीर्तन ऐकताय. तुमचेही धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्त वेळ वाया न घालवता सेवेला सुरुवात करतो. विठाल विठाल एकदा ज्यांची सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण हा आवाज पोहोचवण्याचं काम तुमच्यापर्यंत ही साऊंड सिस्टीम करते. जर हा साऊंड नसता, ही माईक नसता, तर मी किती बोंबवलो असतो तरी तुमच्यापर्यंत आवाज गेला नसता. पण ते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. त्यांचे सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेला सुरुवात करतो. अभंग तुकोबारायांचा आहे आणि या अभंगातून तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात, म्हणजे प्रार्थना करतात. पहा, आजचा जो कीर्तनाचा सोहळा तुमचा नाम सप्ताह चालू आहे तो भगवंताच्या, दत्तात्रय भगवंताच्या अवतारानिमित्त म्हणजे जयंती उत्सवानिमित्ताने या ठिकाणी आपण साजरा करतो. बघा, अवतार जयंती कोणाची साजरा केली जाते तर जयंती देवाची साजरा केली जाते. पुण्यतिथी उत्सव संतांचा साजरा केला जातो आणि श्राद्ध आपल्यासारख्या जीवाचं घातलं जातं. आपल्यासारख्या जीवाचं केलं जातं ते श्राद्ध. पुण्यतिथी उत्सव केला जातो तो संतांचा, आणि ज्याला आणावं लागतं म्हणजे जयंती उत्सव साजरा करतात तो देवाचा. आपल्यासारख्या जीवाला या ठिकाणी यावंच लागतं म्हणून आपलं श्राद्ध घातलं जातं. संत स्वतःच्या इच्छेने येतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, ते स्वतःच्या इच्छेने येतात म्हणून त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो. आणि बघा इकडे लक्ष द्या, त्यांचा पुण्यतिथी उत्सव साजरा केला जातो आणि देवाला महाराज आणावं लागतं. देव स्वतःच्या इच्छेने येत नाही किंवा देवाला यावंच लागतं असंही काही नाही, म्हणून देवाला आणावं लागतं. आणेला रूपाबळे करोनी खळे हरिदास, किंवा वैकुंठीचा देव आणीला भूतळा, भगवंताला आणावं लागतं म्हणून त्याचा जयंती उत्सव करतात. विठाल विठाल आणि भगवान परमात्मा अवतार घेतो कशासाठी सगळ्यांनाच माहिती. गीतेमध्ये सुद्धा सांगितले भगवंताने, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी, साधू संतांचं रक्षण करण्यासाठी भगवंताच्या अवताराचं प्रयोजन असतं. आणि म्हणून दत्तात्रय भगवंताचा अवतार भागवतामध्ये वर्णन आले. 24 अवतारापैकी 6व्या क्रमांकाचा अवतार म्हणजे दत्त भगवंताचा आहे. मुख्य अवतार सांगितलेला आहे आणि त्यांच्या जयंती निमित्तानं आजचं हे कीर्तन त्याच पद्धतीचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगातून तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंगरायाकडे प्रार्थना करतात. प्रार्थना कशाची करतात, काय प्रार्थना आहे तर मला दुस्तर कर्मातून सोडवा असं तुकोबाराय भगवंताकडे मागणी मागतात. विठाल विठाल या दुस्तर कर्मातून सोडवा, या कर्मातून सुटावं अशी भगवंताकडे केलेली ही प्रार्थना आहे. पहा, कर्माचा जर विचार केला आपण तर कर्म इतकं अति गहन आहे की कर्म बड्या बड्या लोकांना चुकलं नाही. कर्माचा विचार केला तर आपल्या जीवाला हे कर्मापासून पाप पुण्यापासून सुख दुःख जीवाला प्राप्त होत
वास्तविक माणसाला दुःखाची अपेक्षा नाही, पण अपेक्षा नसताना सुद्धा आपल्याला दुःख भोगावं. बोलत चला, झोपली काय तुम्ही? अपेक्षा नसताना सुद्धा आपल्याला काय करावं लागतं? दुःख भोगावं लागतं. बघा तुम्ही, माणसाच्या जीवनामध्ये कोणाला वाटतंय दुःख असावं, पण नाही महाराज, तरी सुद्धा ते आपल्याला भोगावं लागतं. मला सांगा, दरिद्री माणसाला दारिद्र्याची अपेक्षा नाही, पण तरी सुद्धा त्याला दारिद्र्याचं दुःख भोगावं लागतं. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी इंद्रायणीच्या काठाला गेले किंवा चंद्रभागेच्या काठाला गेले, तिथं गेल्याच्या नंतर तुम्ही आंघोळीसाठी डोहामध्ये उतरलात, आपले कपडे वगैरे तिकडे बाजूला काढून ठेवलेले आणि आंघोळ करत असताना इंद्रायणीच्या डोहामध्ये तुमच्या मनामध्ये असं येतं का की बाबा आपले पैसे कपडे चोराने पळवून यावे? असं कोणाला वाटतं का इकडे? नाही महाराज, तरी सुद्धा हे घडतं. एवढंच काय, विंचवाने दंश करावा किंवा सर्पदंश व्हावा अशी माणसाची अपेक्षा नसताना सुद्धा सर्पदंश होऊन माणसं मरतातच. रोग्याला रोगाची अपेक्षा नाही, पण तरी सुद्धा त्याला रोगाचं दुःख भोगावं लागते. दरिद्री माणसाला दारिद्र्याची अपेक्षा नाही, तरी सुद्धा त्याला दारिद्र्याचं दुःख भोगावं लागतं. ज्ञानोबा सांगतात, आगा रोगू काय रोगिया, आवडे दरिद्री दरिद्रिया, परी भोग विजय बळीया दृष्टे जेने. ज्ञानोबा सांगतात, माणसाच्या जीवनामध्ये त्याच्या नशिबात प्रारब्धात असलं की ते त्याला भोगावंच लागतं. विठाल विठाल साहजिक आहे, माणसाला दुःख झालं की माणूस रडतो आणि सुख झालं की माणूस हसतो, पण वास्तविक याचं मूळ कारण काय हे अजून आपल्याला समजलेलं नाही. मग सुख दुःखाच्या कारणाचं संशोधन आपल्या संत महात्म्यांनी केले. काय? ऐका, दुःख का होतं त्याच्या पाठीमागे एकच कारण सांगितलेलं आहे. काय? तुम्ही पाप केलं की तुम्हाला दुःख प्राप्त होणार, पाप केलं की दुःख प्राप्त होणार. हे महाराज शास्त्र संत महात्म्यांनी सांगितलेले. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. तुम्ही पाप केलं की तुम्हाला दुःख भोगावं लागणार. आणि माणसं सायासानं पाप केल्याशिवाय राहत नाही. सगळ्या शास्त्रकारांनी संतांनी सांगून सुद्धा एवढं सगळं अनुकूल असून सुद्धा माणूस पुण्य संपादन करत नाही, हे महाराज फार कठीण आहे. आपण सगळेजण दुःख सायासानं करतो. बघा, काय काय माणसं तर अशी भेटतील की जवळ पैसे नसतील तर बायकोच्या गळ्यातील मंगळसूत्र घाण ठेवतील, पण दारू घेतल्याशिवाय राहणार नाही. असे काय काय लोक आहेत. मग असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला सुख कसं प्राप्त होईल? अजिबात नाही महाराज. आणि सुख तुम्हाला प्राप्त करायचं असेल तर त्यासाठी सोपं कारण आहे. काय? पुण्य करायचं. पुण्य केलं की सुख प्राप्त होतं, पण माणसं पुण्य करत नाही. महाराज सांगतात, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवः न पापस्य फलमिच्छन्ति पापम कुर्वन्ति यत्नतः. मला तुम्ही सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला, ऐका. मला सांगा, तुमच्या इकडे हुलगं पेरलं तर काय उगवतं? काय पेरलं? काय उगवतं? हुलगच, बरोबर आहे का नाही? भागाभागात काय काय ठिकाणी फरक असतो म्हणून विचारलं, गरजेचं असतं बरं का. आता आमच्या इकडे माणसं मेल्यावर जळतात, तुमच्या इकडे कसं जळतात? मेल्यावर जळतात का? नाही तर काय काय ठिकाणी फरक असते म्हणून म्हणलं. आता आमच्या इकडे माणसं मेल्यावर जळतात, एका ठिकाणी असंच म्हणलं मी, ते म्हणलं आमच्या इकडे जीव गेल्यावर जळतात. आता मी म्हणलं भागाभागात फरक असते. आता तुमचा भाग तसा भरपूर चांगला आहे बरं का. कोकणचा भाग मी बऱ्याच दिवसाचा ऐकून होतो की कोकणची माणसं साधी भोळी, आणि खरंच महाराज साधी भोळी माणसं. आल्या आल्याच आम्हाला एका तिथं भेटल्या, आल्या आल्या गावात जशी एंट्री केली गाडी लावायला, तसे तिथले देवजण म्हणले, ओ गाडी कुठं नाही म्हणली, इथं गाडी लावा. इतकी साधी भोळी माणसं आहेत महाराज. आणि खरंच बरं का, साधी भोळीच माणसं आहे तुम्ही. इतका सुंदर असा तुम्ही नामसप्ताह करताय. काय काय भागामध्ये फरक असतो. आता आमच्या इकडे माणसं मेल्यावर जळतात. मी असं म्हणतो, भाग बदलला की भाषा बदलते. आता आपली इकडची भाषा जरा वेगळी, पुण्यामध्ये गेलं तर थोडी तिथली भाषा वेगळी. आमच्या इकडे तिकडे खाली पंढरपूर भागात आले तर तिकडची भाषा पूर्ण वेगळी. आता पुण्यामध्ये गेले तर पुण्यामध्ये कसं बोलते, तुझं माझं, तुझं माझं. आणि तिकडे खाली तुम्ही थोडं जरा विदर्भात गेले की विदर्भाची भाषा कशी, तुले मले, तुले मले, ही तिकडची भाषा आहे महाराज. भाग बदलला की भाषा बदलते. बघा तुम्ही, एकदा तर तिकडे खानदेशात माझं कीर्तन होतं, खानदेशात धरणगावला, तिकडे बरं का, जळगावच्या तिकडे धरणगावला कीर्तन होतं. तिथं कीर्तनाला गेल्याच्या नंतर तिथं सहज मी एका माणसाला म्हणलं, का हो इथं धरणगावला जायला रस्ता कोणीकडे? ते म्हणला, महाराज आता जाईन तथा फाकी द्या. मी म्हणलं, ही कोणती भाषा आहे गड्या? अवघडच खेळ होते ना कधी कधी. आता नवीन भाग असल्यामुळे जरा कळत नाही. मी त्यांना म्हणलं म्हणजे काय? ते म्हणले, महाराज असं जावं तिकडे वळा. मी म्हणलं, मग सरळ मराठीत सांगितलं असतं तरी कळलं असतं मला. ही भाग बदलला की भाषा बदलते. तिकडे खाली लातूरकडे गेले की लातूरकडची भाषा वेगळी, तिकडे आलाव का, गेलाव का, चाललाव का, मेलाव का, तिकडे तीच भाषा. तुम्ही खाली थोडं नांदेडकडे गेले की नांदेडकडची तर भाषाच विचारू नका. तिकडे माणसाला बी आल्याच म्हणते आणि बायाला बी आल्याच म्हणते. तिकडची भाषाच वेगळी. तिथला एकदा मला कीर्तनाला फोन आला, आणि कीर्तनाला तिकडे गेलो तर तिथल्या कार्यकर्त्याचा मला चालू रस्त्यात फोन आला. फोन आल्याच्या नंतर त्यांनी काय म्हणावं मला, ते म्हणले, कुठवर आल्या महाराज? म्हणलं, आल्या गावाच्या जवळ जवळ आल्या. म्हणले, जेवल्या का? म्हणलं, नाही नाही, आल्यावर जेवत्या. म्हणले, विठाला विठाला
झाला विठाला हो, म्हणजे भागाभागात फरक असते म्हणून तुमच्याकडे विचारलं बाबा. इकडे हुलग पेरल्याच्या नंतर काय उगवतंय? हुलगच उगवते, बरोबर आहे का नाही? गहू पेरल्याच्या नंतर गहूच उगवते. तसं तुम्ही पाप केलं तर तुम्हाला दुःख प्राप्त होणार आहे आणि पुण्य केलं तर सुख प्राप्त होणार आहे. फिट बसलं डोक्यामध्ये. म्हणून या पाप पुण्य सुकृत दुष्कृतांपासून मला सुटावं आणि या कर्मातून सुटावं अशी प्रार्थना भगवंताकडे तुकोबाराय करतात. आता हे सुख दुःख कशामुळे होतं? तर सुख दुःख होतं पाप पुण्यामुळे. आणि पाप पुण्य कशामुळे होतं? तुमच्या कर्मानुसार पाप पुण्य तयार होतं. तुम्ही चांगले कर्म केले तर पुण्य होणार आहे आणि वाईट कर्म केलं तर पाप होणार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात हे सुख आणि दुःख मला भोगायचंच नाही. मग या सुखातून दुःखातून जर मोकळं व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कर्मातून मोकळं व्हावं लागेल. पण आता या कर्मातून मोकळं व्हायचं म्हणल्याच्या नंतर आपण स्वतः तर याच्यातून सुटू शकत नाही. कारण या सर्व कर्माधिकांचा मालक भगवान परमात्मा आहे. आणि तो भगवान परमात्मा सगळ्या कर्माधिकांचा मालक असल्यामुळं त्याच्या हातात सगळी सूत्र असल्यामुळं आपण स्वतः सुटू शकत नाही. जर आपल्याला सुटायचं असेल तर कोणाकडे जावं लागणार आहे? भगवंताकडे जावं लागणार आहे. भगवंताकडे गेलं की मग भगवंत आपल्याला सोडवणार आहे. कारण तो या सर्व कर्माधिकांचा मालक आहे, पाप पुण्याचा मालक आहे. म्हणून तर तुकोबाराय त्याला अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती, धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू मूर्ती धर्माची तू पाप पूर्ण तुझ्या हाती, पाप पूर्ण तुझ्या हाती, माझं सोड विधातारा, माझं सोड विधातारा. पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझ्या हाती माझं सोड विधातारा, माझं सोड विधातारा. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती पाप पुण्य तुझे हाती तुझे हाती तुझे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. तुकोबाराय म्हणतात सगळी कर्मांचा सूत्रधार भगवान परमात्मा असल्यामुळं त्याच्याकडे तुकोबाराय प्रार्थना करतात. धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. भगवान परमात्मा कसा आहे? सगळ्या कर्माधिकांचा तो मालक आहे आणि सगळी पाप पुण्य भगवंताच्या हातात आहे. कोणाला पुण्यवान ठरवायचं आणि कोणाला पापी ठरवायचं हे कोणाच्या हातात आहे? भगवंताच्या हातात आहे. कोणाला पापी आणि कोणाला पुण्यवान ठरवायचं ही देवाच्या हातात आहे. म्हणून जनाबाई तर देवाच्या काळ्या बाजाराची यादी सादर करतात. जनाबाई तर म्हणतात त्या भगवंतानं असं केलंय, इतका काळा बाजार करून ठेवलाय भगवंताने. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, पाताळ लोकिनेला, पुण्यवंत पाताळ लोकिनेला पाताळ लोकिनेला दरिद्री तो भाग्यवंत गेला, भाग्यवंत गेला. दरिद्री तो भाग्यवंत केला भाग्यवंत केला सोन्याचा बहुमान वाढविला, बहुमान वाढविला. सोन्याचा बहुमान वाढविला बहुमान वाढविला कीर्तिवान
दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. जनाबाई म्हणतात असा बळी पुण्याच्या संपन्नावर बळी पुण्य संपन्न बनला आणि त्या बळीराजाला तू कप्तानं पाताळात घातलास. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. तुकोबाराय म्हणतात एवढा पुण्य संपन्न बळी, पण त्याला कप्तानं काय केलंस? पाताळात घातलंस. बळीराजाचा इतिहास फार गोड आहे महाराज. बळी हा आईच्या पोटात असताना बळीचा पिता विरोचन मृत्यू पावला आणि बळीची आई सती जाण्यासाठी ज्यावेळेस निघाली. आता पूर्वीच्या काळी प्रथा होती सती जाण्याची, आता ती राहिली नाही. आता सगळं महाराज काळानुसार बदललं. पूर्वीच्या काळी ती सती जाण्याची प्रथा होती, की आपला पती मरण पावला की त्याच्यासोबत सती जायचं, ती प्रथा परत बंद पडली आणि पूर्वीच्या काळच चांगलं होतं बरं का. आता सगळं अवघड झाले. आता सगळं काय झाले, आता सगळं जसं काळ बदलत तसं महाराज सगळं बदलत गेलं. काय काय महाराज परंपरा बंद पडल्या. आता पूर्वीच्या काळच्या महाराज, पूर्वीच्या काळच्या ज्या स्त्रिया होत्या ना, पूर्वीच्या काळच्या स्त्रिया असं मोठं कपाळाला कुंकू लावायच्या, मोठं कुंकू लावायचं, इतकं मोठं कुंकू लावायच्या कपाळाला. जर तुम्ही आता बघा काय काय आज्यांच्या अजून सुद्धा कपाळावर आहे बघा, इतकं मोठं कुंकू असायचं त्यांचं. का असायचं कुंकू? कशामुळे त्या कुंकू लावायच्या? का? त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण असं, एवढं जितकं जास्त मोठं कपाळाला कुंकू तेवढं त्यांच्या धन्याचं आयुष्य जास्त, म्हणून ती महाराज कपाळाला मोठं कुंकू लावायच्या. आता धनी असा दुर्बीन बघावं लागतो. इतका अवघड खेळ झाले. पहिलं महाराज अवघड होतं, पहिलं सोपं होतं महाराज. आता सगळं ते बदललं. तसं ती पहिली सती जाण्याची प्रथा होती. मग ती बळीराजाची आई सती जाण्यासाठी निघाली आणि सती जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर मार्गी नारद महर्षी आले आणि नारद महर्षींनी सांगितलं, ए बाई तू सती जाऊ नको. का? कारण तुझ्या उदरात एक महान भक्त आहे, त्याचं दर्शन आम्हाला होणार नाही, एवढ्यासाठी तू काय कर, सती जाऊ नको. आणि त्या नारदाचा वचनाचा त्या माऊलीवर परिणाम झाला आणि तिथूनच ती सती जाण्याची प्रथा बंद पडली. ऐका, ती सती जाण्यासाठी गेली पण मार्गी नारद महर्षी भेटले, त्यांनी सांगितलं सती जाऊ नको. तिनं सती जाण्याचं रहित केलं. योग्य काळी ती माऊली प्रसूत झाली आणि बळीराजासारख्या दानशुराला प्रसवित झाली. ऐका, इकडे लक्ष द्या. बळीराजासारख्या दानशुराला प्रसवित झाली. त्या बळीराजानं आपल्या शक्तीनं त्रैलोक्य जिंकलं, स्वर्गात इंद्रपदावर आरूढ झाला आणि स्वर्गात इंद्रपदावर आरूढ झाल्याच्या नंतर सगळे दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्या बळीराजाला सांगितलं, बळी काय, जर तुला या इंद्रपदावर कायमचं टिकायचं असेल तर तुला 100 यज्ञ करावे लागतील. जर तू 100 यज्ञ केलं तरच तू या इंद्रपदाचा अधिकारी आहे. असा तू या इंद्रपदावर कायम टिकू शकणार नाही. त्यासाठी काय कर, यज्ञ कर. बळीराजानं यज्ञ करायला सुरुवात केली. 99 यज्ञ परिपूर्ण झाले बघा. आणि 99 यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर 100व्या यज्ञाला सुरुवात झाली. सगळे देवाधिक भयभीत झाले. सगळे जण भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले, भगवंता काय, अरे म्हणे एक दैत्य कायमचा विराजमान त्या इंद्रपदावर होणार, हे सगळं नियमाच्या विरुद्ध होतंय, काहीतरी बदल कर. मग महाराज भगवंतांनी ठरवलं आणि भगवंतांनी वामन रूपाने अवतार घेतला आणि वामन रूपाने अवतार घेऊन ते वामन भगवान यज्ञशाळेमध्ये प्रविष्ट झाले त्या बळीराजाच्या. आणि बळीराजाच्या यज्ञशाळेमध्ये गेल्याच्या नंतर बळीराजाला इच्छेप्रमाणे दान मागितलं. आता बळीराजा इतका दानशूर होता की तो काय करायचा, त्याच्या यज्ञामध्ये कोणीही आला आणि त्यानं कोणतीही इच्छा प्रदान केली तर त्या इच्छा मागितली तर त्या इच्छेप्रमाणे बळीराजा त्याला काय करायचा, दान द्यायचा. आणि महाराज भगवान वामन त्या ठिकाणी गेले. आता भगवान वामन गेले आणि इच्छेप्रमाणे दान मागितलं. बळीराजा उठून उभा राहिला. बळीराजानं दर्शन घेतलं आणि बळीराजा म्हणला, काय पाहिजे ते मागा. त्यावेळेस वामन भगवंतांनी काय मागितलं, आपण असतो तर काय मागितलं असतं, काय मागितलं असतं, इकडे बघा, काय मागितलं असतं, आपण असतो काय मागितलं असतं. एखादा असता आपल्यासारखा तर एखादा म्हणला असता मला 5-50 बंगली दान कर, त्यानं दान केली असते. इकडं माता मावल्या असत्या तर इतकं सोनं नाणं मागितलं असतं. मला तर एकता माता मावलीनं सांगितलं, म्हणले महाराज मी जर असते त्या ठिकाणी तर बळीराजाची सगळी संपत्ती मागितली असती. अशी एक माता मावली मला भेटली. काय मागते देवाला काय सांगता यायचं नाही महाराज. तसं आपण असतो तर असल्याच गोष्टी मागितल्या असत्या. पण वामन भगवंतांनी काय मागितलं असेल देवाला, त्या बळीराजाला काय मागितलं. वामन भगवंत गेले आणि वामन भगवंत त्या बळीराजाला म्हणाले, बळी मला तुझं घोडे, चांदी, सोनं, हत्ती काहीच नको, मग काय पाहिजे. वामन भगवंत म्हणले, माझ्या पावलानं फक्त 3 पावलं भूमी दान दे, मी माझे पावलं 3 पावलं भूमी दान मला फक्त दे. असं म्हणल्याच्या नंतर बळीराजा लागला हसायला. म्हणला एवढा मोठा यज्ञ चालून एवढ्या मोठ्या यज्ञात तुम्ही आलात आणि हिथं येऊन काय मागताय तर 3 पावलं भूमिदान. हसायला लागला महाराज बळीराजा. पण दैत्यगुरु शुक्राचार्यांनी ओळखलं हा मागणारा माणूस काय सामान्य नाही महाराज. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी ओळखलं हा मागणारा सामान्य नाही. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्या बळीराजाच्या कानात सांगितलं, बळीला म्हणले, बळी याला वचन देऊ नको. का? अरे म्हणे हा विष्णू तुझं सत्व हरण करण्यासाठी आलाय.
त्यावेळेस त्या बळीनं सांगितलं हा कुणी असो माझ्या दारात भीक मागतो ना मी विनमुख जाऊ देणार नाही म्हणाला. आणि ज्या वेळेस वचन दिल्याच्या नंतर ते कमंडलोतलं पाणी घेतलं. आता महाराज संकल्प सोडणार त्यावेळेस दैत्यगुरु शुक्राचार्यांना काळजी पडली आपल्या शिष्याची. आता बऱ्याच गुरूंना आपल्या शिष्याची काळजी असते, काय काय गुरुला नसते तो भाग वेगळा आहे बरं का. बऱ्याच गुरूंना आपल्या शिष्याची काळजी असते. मग ते दैत्यगुरु शुक्राचार्यांना काळजी पडली तर संकल्प सुटला तर सगळं ह्याचं हरून जाईल म्हणून महाराज दैत्यगुरु शुक्राचार्य त्या झारीच्या तोंडाला लहान रूप धरून बसले आणि पाणी येत नव्हतं त्या झारीमधून. पाणी येत नाही म्हणून त्या बळीनं महाराज दरबाची काडी घेतली म्हणजे गवताची काडी घेतली आणि ती महाराज त्या झारीच्या तोंडात जशी घातली ती नेमकी शुक्राचार्यांच्या बुबुळास लागली आणि बाहेर रक्त यायला सुरुवात झालं. महाराज बाहेर रक्त आलं आणि रक्त आल्याच्या नंतर संकल्प सुटल्याबरोबर भगवंताने महाराज विश्वरूप धारण केलं आणि भगवंताने विश्वरूप धारण करून एका पावलामध्ये सर्व पृथ्वीलोक व्यापलं, एका पावलामध्ये सगळं स्वर्गलोक व्यापलं आणि तिसरं पाऊल आता कुठं ठेवू असं विचारल्याच्या नंतर बळी म्हणला अजून मी शिल्लक आहे माझ्या डोक्यावर तिसरा पाय ठेव. असं म्हणल्याबरोबर भगवंतानी त्या बळीराजाच्या डोक्यावर तिसरा पाय ठेवला आणि बळीला पाताळात घातलं. महाराज तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. तुकोबाराय म्हणतात एवढा बळी पुण्य संपन्न पण त्याला तू कपटानं कुठं घातलंस पाताळात घातलंस. असा भगवान परमात्मा आहे महाराज. आणि ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि हीच बातमी महाराज ज्या वेळेस बळीच्या आईला समजली ना त्यावेळेस ती बळीची आई महाराज धावत आली. धावत आल्याच्या नंतर भगवंताने त्या बळीराजाच्या आईला पाहिलं आणि इतकी रागाने लाल झालेली ती बळीची आई त्या बळीच्या आईला पाहिल्याच्या नंतर भगवान परमात्मा सुद्धा महाराज थर कापू लागले. का? कारण पतिव्रता स्त्री होती महाराज ती आणि पतिव्रता स्त्रीचं सामान्य काम नाही. पतिव्रता स्त्री होती. भगवंताला वाटलं आता ही आली म्हणजे 100% मला काय करणार शाप देणार. पण ती बळीराजाची आई आली आणि ती बळीराजाची आई काय म्हणली असेल त्या ठिकाणी आपल्यासारखी आई असती तर आपल्यासारखीने एकदा आतापर्यंत फार डोंगर उचलला असता डोक्यावर. आपलं पोरग मरण पावले म्हणलं डोंगर उचलला असता. पण त्या बळीराजाच्या आईनं काय केलं ती बळीराजाची आई म्हणली भला हुआ सती न गई बिरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा हुआ प्रभु पसारे हात. ती बळीराजाची आई म्हणली अरे मी भाग्यवान आहे स्वतःला माझा इतका अभिमान आहे माझ्या पुत्राचा की माझ्या पुत्राच्या दारात भीक मागण्यासाठी साक्षात भगवान परमात्मा येतो. विठाल एवढा अभिमान आपल्या आईला असावा बरं का. आता छत्रपती शिवरायांच्या आईला काय साधा अभिमान असेल? आपल्यासारखी पोरं जर महाराज दारू पिऊन जर रस्त्यावर पडत असतील तर काय अभिमान असणार आहे त्या आईला? असा अभिमान आईला असणं गरजेचं आहे. आणि ती महाराज बळीराजाची आई होती. त्या बळीला कपटानं पाताळात घातलं. जनाबाई म्हणतात अशा पुण्यवंत बळीराजाला तू कपटानं पाताळात घातलं आणि त्या सुदाम देवाच्या अदृष्टामध्ये म्हणजे त्याच्या नशिबामध्ये एक फुटका पैसा बघायला नव्हता. त्या सुदाम देवाला एक फुटका पैसा बघायला नव्हता. पण त्या सुदाम देवाला सुवर्ण नगरी देऊन त्या नगरीचं काय केलंस राजा केलंस. एक वेळचं जेवण सुद्धा भेटत नव्हतं त्या सुदाम्याला पण तरी सुद्धा त्याला काय केलं असा दरिद्री सुदामा पण त्याला काय केलं सुवर्ण नगरी देऊन त्या नगरीचा राजा बनवलं. सुदामा ब्राह्मण कैसा दरिद्री पिढीला म्हणून धावून या तुझे भेटी लागी आला मुष्टीभर पोयासाठी गाव सुवर्णाचा दिला विठोबाचा धर्म जागो तुझे चरणी लक्ष लागो. आता या प्रमाणामध्ये गाव सुवर्णाचा दिला असा शब्द उच्चारलेला आहे. आता या जर प्रमाणामध्ये गाव सुवर्णाचा मिळाला असा पाठ असता तर त्या ठिकाणी आपण सुदाम देवाच्या नशिबानं मिळालं म्हणता आलं असतं. पण या ठिकाणी काय शब्द सांगितलेला आहे गाव सुवर्णाचा दिला. गाव सुवर्णाचा दिला म्हणजे भगवान परमात्मा आपल्या शक्तीने आपल्या कर्तुम शक्तीने अकर्तुम शक्तीने भगवंत प्रारब्ध बदलतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात असा पाप पुण्याचा सूत्रधार भगवान परमात्मा आहे. कोणाला पुण्यवंत ठरवायचं कोणाला पापी ठरवायचं हे भगवंताच्या हातात आहे. हे सगळ्यांना कळतं सगळ्यांच्या लक्षात येतं पण त्या आड कोणी जाऊ शकत नाही त्यात कोणी बदल करू शकत नाही. का? कारण पुराव्यामुळं गुन्हेगाराला सक्त मजुरी न देता ज्यानं गुन्हा केला नाही त्याला शिक्षा दिली जाते. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं कोर्टामध्ये. पण त्या आड आपण कोणी जाऊ शकत नाही त्यात कोणी बदल करू शकत नाही. का? कारण ते न्यायाधीश आहे. त्यांनी जसं सांगितलं तसं आपल्याला ऐकावं लागतं. तसा भगवान परमात्मा पाप पुण्याचा कर्माधिकांचा न्यायाधीश आहे. त्यांनी एकाला पुण्यवान म्हटलं की आपल्याला ते मान्यच करावं लागतं. सगळ्यांना ते मान्य करावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात असा पुण्य पाप पुण्याचा सूत्रधार भगवान परमात्मा सगळी कर्म त्याच्या हातात असल्यामुळं तुकोबाराय त्याच्याकडे प्रार्थना करतात की बाबा एवढा पुण्यवंत आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती एवढं सगळं तुझ्या हातात असल्यामुळं आम्हाला जर कर्मातून सोडवायचं असेल तर आम्हाला कर्मातून सोडवणारा एक तूच आहेस. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात
कर्मापासून दुसरा माझा सोडविला कर्मापासून दुसरा कर्मापासून दुसरा तुकोबराय भगवंताकडे प्रार्थना करतात. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. भगवंताला म्हणतात या कर्मातून मला सोडवा असं तुकोबराय भगवंताकडे प्रार्थना करतात. बघा एक कर्म बड्या बड्या लोकांना चुकलेलं नाही. कर्माचा जर आपण विचार केला तर कर्म इतकं अति गहन आहे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, फार कठीण आहे महाराज. कर्म म्हणिपे कवन अकर्मी काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंफून ठेले. हे कर्माचा विचार करत असताना बडे बडे मोठे मोठे क्रांतदर्शी लोक सुद्धा भुलून गेले महाराज. इतका कर्माचा विचार अति गहन आहे. का? कारण महाराज कर्मच करू शकत नाही आपण. कसं चांगलं कर्म करायला गेलं तर ते वाईट होतंय, वाईट करायला गेलं तर ते चांगलं कर्म होतंय. आपण एखादं शुभ कर्म करायला गेलो तर ते अशुभ कर्मात कधी जाईल काही सांगता येत नाही. आणि एखादा अशुभ कर्म आपल्याकडून चुकून घडलं तर ते शुभ कर्मात कधी जाईल काही सांगता येत नाही. महाराज तुम्ही बघा एक महात्मा एके ठिकाणी तपश्चर्या करत बसले होते. आता एका पावलावर उभं राहून तपश्चर्या करत होते एका झाडाखाली. आणि एका झाडाखाली एका पावलावर उभं राहून तपश्चर्या करत असताना तसा विधी पुरुष होता. असो ऐसा कोठे आठवची नाही ते हीच विधेही भोगू दशा. साधू महात्मा होता आणि साधू महात्मा तपश्चर्या करत असताना आता येणारी जाणारी लोक एका नमुन्याची नसतात. प्रत्येक जण आपापल्या चष्म्यातून त्या साधूला पाहायचा. आता सगळे जण काय चांगलेच म्हणतात असं थोडीच आहे. आता महाराज लोकांना सगळे चांगले म्हणतात असं थोडीच आहे. अजिबात नाही महाराज. काही जण चांगले म्हणते तर काही जण महाराज लय नावं ठेवणारे असते. असे काय काय जण तर नावं ठेवणारी इतके भयानक आहेत. एक जण तर कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आलं आणि कीर्तन झाल्यावर माझ्याकडे आल्याच्या नंतर मला म्हणला कशाला पाहिजे म्हणला महाराजाला इस्त्रीचे कपडे. आता महाराज लोकांनी इस्त्रीचे कपडे सुद्धा घालू नये. कशाला पाहिजे म्हणला महाराजाला इस्त्रीचे कपडे. अहो तुम्ही बघा मागे एकदा छत्रपती संभाजीनगर मध्ये धीरेंद्र शास्त्री आले बरं. बागेश्वर धामवाले धीरेंद्र शास्त्री. आणि धीरेंद्र शास्त्री आल्याच्या नंतर भगवान महाराज धीरेंद्र शास्त्रींना वाय सुरक्षा होती. कोणती सुरक्षा? वाय सुरक्षा. वाय जी सुरक्षा मंत्र्यांना खासदारांना आमदारांना असते ना ती सुरक्षा त्या धीरेंद्र शास्त्रींना होती. असलीच पाहिजे तुमत नाही. असलीच पाहिजे. हिंदू धर्माचं काम करणारा माणूस आहे त्याला वाय सुरक्षा नाही जेड सुरक्षा सगळी सुरक्षा असली पाहिजे. पण मी त्यांना म्हणलं युपीतला महाराज येतो त्या युपीतल्या महाराजाला वाय सुरक्षा ती सुरक्षा आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना चालते ना. आपल्या महाराष्ट्रातल्या महाराज लोकांनी इस्त्रीचे कपडे घातले तर ते चालत नाहीत आपल्याला. इतका अवघड खेळ. इतके हलकट लोक आहेत महाराज. महाराजांचे इस्त्रीचे कपडे सुद्धा लोकांना चालत नाही. आणि काय बोलतील महाराज काय सांगता येत नाही. अजिबात सांगता येत नाही. एके ठिकाणी तर असं कीर्तनाला आम्ही सगळेजण चाललो. आता आपला वारकरी संप्रदायानुसार सगळा ड्रेस आपला पांढरा कपडे असेल. सगळे महाराज लोक असे चालले तर एक बाई तिथं भांडे घासत होती. भांडे घासता घासता काय म्हणली असेल ती म्हणली बघा म्हणली कसे बदक निघाले बदक. म्हणजे काय म्हणतील लोक महाराज लोकांना काय सांगता येत नाही. विठाला विठाला आणि आपल्या महाराज आपल्याला नावं ठेवणारे लोक आपलेच असतात महाराज. दुसरं तिसरं कोणी नाही. पण मी कायम म्हणत असतो जास्त लक्ष त्यांच्याकडे द्यायचं नाही. का? कारण जास्त लक्ष दिलं तर आपली मानसिकता खराब होते. आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. बोलणारे लोक बोलत असतात. आपण आपलं कार्य चालू ठेवायचं असतं. विठाला विठाला आता एवढा सुंदर असा तुम्ही नामसप्ताह या ठिकाणी करताय. आता सगळेच लोक चांगलं म्हणतात असं थोडीच आहे. ह्याच्यामध्ये काय काय जण असतातच ना महाराज. सगळेच लोक चांगलं म्हणतात का? अजिबात नाही. एखादा तर असतात ते म्हणतात ह्या वर्षी काय मेळ जमला नाही. असतच महाराज एखादं आज वर्गणी फक्त 10 रुपये देणार पण म्हणणार काय याच्यात एवढी वर्षी मजा आली नाही म्हणणार. गेल्या वर्षी लय मजा आली ह्या वर्षी काय मजा आली नाही. अशी काय काय जण असते महाराज लोकांना. आता कीर्तन सगळं चांगलं झाल्याच्या नंतर सगळेच चांगले म्हणतात का? नाही नाही. काय काय जण म्हणतात या जमलं नाही म्हणतात महाराज. जमलं नाही म्हणजे इथे आल्याच्या नंतर मग कळते काय होतं ते. विठाला विठाला आपल्याला नाव ठेवणारे महाराज आपलेच असतात. आणि मी काय म्हणत असतो मोरारजी बापू सांगतात जर तुमची एखादा निंदा करत असेल, जर तुमची एखादा माणूस निंदा करत असेल आणि तुमच्या कानावर आलं की बाबा तो आपली निंदा करतोय तर मोरारजी बापू त्यांच्या कथेमध्ये सांगतात की जर तुमची एखादा माणूस निंदा करत असेल आणि तुम्हाला समजलं तर तुम्ही रागवायचं नाही. अजिबात रागवायचं नाही. का? तुम्ही काय करायचं पटकन उठायचं देवघरात जायचं आणि देवघरात जाऊन एक छोटासा दिवा घ्यायचा. दिवा देवघरात लावायचा आणि देवघरात दिवा लावून देवाला प्रार्थना करायची. देवाला म्हणायचं देवाला धन्यवाद मागायचे. देवाला म्हणायचं भगवंता अरे धन्यवाद आहे तुझे. का? कारण मला कोणत्या तरी पदावर तू नेऊन ठेवलंस म्हणून आज माझे निंदक तयार झाले. त्यांच्यामुळे मी आज या ठिकाणी उभा आहे. जर माझं नावच नसतं तर मला नाव ठेवणारच कोण नसतं.
मोरारजी बापूंचे शब्द आहेत महाराज. मोरारजी बापू म्हणतात तुम्हाला कोणतरी नाव ठेवत असेल, नाव लोक त्याच माणसाला ठेवतात ज्याचं काहीतरी नाव आहे. ज्याचं नावच नाही लोक त्याच्याबद्दल बोलायला चर्चा करत नाहीत महाराज. विठाला विठाला सगळे लोक महाराज चांगले असतात का? सगळे लोक तसे नसतात. मग काय काय लोक महाराज येऊन जाऊन कसं बी त्या साधू संतांकडे बघायचं. ते साधू महाराज एका पायावर उभा होता, भगवंताचं भजन करत होता, तपश्चर्या चालली होती. एक महाराज सात्विक मनुष्य त्या रस्त्यानं चालला आणि त्या सात्विकानं पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये आलं की या साधूच्या पायाला, साधूचे पाय दुखत असतील तपश्चर्या करून, म्हणून त्यांनी काय केलं, साधूच्या पायाला तेल मर्दन केलं, तेल लावलं आणि मालिश केली. आता मला सांगा हे चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे? झोपली काय तुम्ही? काय कर्म आहे? चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे? चांगलं कर्म आहे महाराज. आपल्या दृष्टिकोनातून, आपल्या कल्पनेप्रमाणे चांगलं कर्म. तो निघून गेला आणि तो निघून गेल्याच्या नंतर 10-15 मिनिटानं ती पायाला तेल लावल्यामुळं सगळ्या मुंग्या तिथल्या लिला पायाला लागल्या साधूच्या. आता सांगा चांगलं कर्म आहे का चुक वाईट कर्म आहे? शुभ कर्म आहे का अशुभ कर्म आहे? अशुभ कर्म. बरोबर आहे तुमचं, काय चुकलं नाही. आता पुढे चला. पुढून महाराज एक मनुष्य, नास्तिक मनुष्य चालला. नास्तिक मनुष्य म्हणजे सारखा महाराज लोकांना बघितलं की नावच ठेवणार, शिव्या देणार. महाराज लोकांना बघितलं त्यानं महाराज त्या साधूला पाहिलं आणि साधूला पाहिल्याच्या नंतर त्याला इतका राग आला, त्यानं काय केलं, ऊस खात चालला होता तो. आणि नास्तिक मनुष्य ऊस खात जात असताना त्यानं त्या साधूला पाहिलं आणि त्या साधूची चेष्टा करून, साधूची चेष्टा म्हणून त्याने काय केलं, ऊसाच्या ज्या चुईट्या असतात त्या चुईट्या खाऊन साधूच्या पायाला मारल्या. चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे? बोला बोला. चांगलं. हा, वाईट कर्म आहे महाराज. चांगलं कर्म कसं म्हणता येईल? वाईट कर्म आहे. साधूच्या पायाला चुलट्या मारल्या, वाईट कर्म आहे. पण गंमत अशी झाली, 10-15 मिनिटानं त्या साधूच्या पायाला जेवढ्या मुंग्या लागल्या होत्या ना, सगळ्या मुंग्या उतरल्या, त्या चुलट्याला लागल्या. आता सांगा चांगलं कर्म आहे का वाईट कर्म आहे? म्हणजे कर्म करणं सुद्धा इतकं कठीण आहे. महाराज म्हणतात या कर्मातून सुटणार कसं? कर्म करणं फार कठीण आहे. बड्या लोकांना कर्म चुकलं नाही, आपलं जाऊ द्या. कर्म ही अशी गोष्ट आहे की कर्म हे तुम्हाला जिवंतपणी नाही, मेल्यावर सुद्धा भोगावे लागतं. ज्या वेळेस शंकर भगवंत आणि पार्वती माता बसले होते, पार्वती माताने शंकर भगवंताला प्रश्न केला की भगवान काय? अहो म्हणे ज्या देहात आपण कर्म करतो आणि ज्या देहात कर्म केल्याच्या नंतर, माणूस मेल्याच्या नंतर त्या देहाला जाळतात किंवा पुरतात. काय काय ठिकाणी पुरतात, काय काय ठिकाणी जाळतात. आता त्या देहाला पुरल्याच्या नंतर, जाळल्याच्या नंतर तो त्या देहातला जो आत्मा आहे तो अन्य शरीर धारण करतो आणि दुसरं शरीर धारण केल्याच्या नंतर या देहात केलेली कर्म त्या पुढच्या देहाला का भोगावी लागत असते? काय कारण आहे? असं शंकर भगवंतांना प्रश्न विचारला तर शंकर भगवंतांनी सांगितलं ते कारण असे की पार्वतीला सांगितलं, पार्वतीला म्हटले पार्वती ती गंमत अशी, या देहात केलेली कर्म आपल्याला पुढच्या देहात भोगावी लागतात, पुढच्या जन्मात भोगावी लागतात. जसं गोदामात साठवलेलं धान्य आपण क्रमाक्रमानं काढून त्याचा उपभोग घेतो, त्याप्रमाणे या देहात केलेली कर्म ती पुढच्या जन्मात आपल्याला क्रमाक्रमानं भोगावी लागतात. विठाला विठाला आणि हे असं कर्म की ते आपल्याला कर्म फल भोगणीतीच तशी महाराज. कर्म फल भोगणीती अशी की ते तुमची जिवंतपणी नाही, माणूस मेल्याच्या नंतर सुद्धा काय काय जणांचं कर्म चुकत नाही. एक राजा होता महाराज, तो राजा इतका न्यायप्रिय प्रजावत्सल होता की सगळी प्रजा त्या राजाला महाराज काय म्हणायची, इतका सुंदर राजा, इतका आमची काळजी घेतो. इतकी प्रजा त्या राजाच्या राज्यामध्ये खुश होती की ती प्रजा सगळी भगवंताकडे प्रार्थना करायची की या राजाला दीर्घ आयुष्य लाभो, या राजाला भरपूर आयुष्य लाभो. अशी सगळी प्रजा काय करायची, भगवंताला मागणी करायची. पण गंमत अशी, ऐका, गंमत अशी, मरण हे आजपर्यंत कोणाला चुकलेलं नाही. मरण काय कोणाचं ऐकतो का? अजिबात नाही. ठरल्याप्रमाणे त्या राजाचा मरण काळ जवळ आला आणि राजा मरण पावला. आता राजा मरण पावल्याच्या नंतर तो राजाचा अंत्यविधी केला. अंत्यविधी सगळ्या प्रजेने अंत्यविधी केला. दुःखद अंत्यविधी केल्याच्या नंतर गंमत अशी झाली, ज्या वेळेस ती चिता जळत होती, ती चिता जळत असताना नियम असा एक, कवटी फुटल्याशिवाय माघारी यायचं नसतं. ती कवटी फुटत होती महाराज. आणि गंमत अशी झाली, सगळी चिता जळाली पण ती कवटीच फुटत नव्हती. बराच प्रयत्न केला पण ती कवटी फुटली नाही. आणि गंमत काय केली त्यांनी, ती कवटी फुटली नाही म्हणून ती कवटी महाराज लाथानं बाजूला टाकली लोकांनी. आणि बाजूला टाकल्याच्या नंतर सगळे लोक निघून गेले. ती कवटी तशीच महाराज त्या जंगलामध्ये होती. ती कवटी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लाथा त्या कवटीला लागू लागल्या. किती विटंबना महाराज त्या राजाची. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या त्या कवटीला लाथा लागू लागल्या. त्याच रस्त्याने एक साधू चालला आणि साधूनं ती कवटी पाहिली. कवटी पाहिल्याच्या नंतर ती साधूनं कवटी घेतली. साधूनं अंतर्ज्ञानानं पाहिलं की ही कवटी एका राजाची, तो इतका राजा पवित्र आहे त्या साधूच्या लक्षात आलं. त्या साधूनं विचार केला, हा राजा इतका पवित्र आहे, इतका गुणसंपन्न हा राजा आहे. त्यानं काय केलं, ती कवटी पूजा करण्यासाठी घरी नेली. कोणी?
साधुनी. आता ऐका, साधुनी महाराज ती घरी नेल्याच्या नंतर दररोज महाराज साधू त्या राजाची कवटीची पूजा करायची. दररोज पूजा करत असताना गंमत अशी झाली, दररोज महाराज ती साधूची पत्नी, ती ब्राह्मण साधूची पत्नी त्या साधूला पूजा करताना बघायची. त्या ब्राह्मण पत्नीने विचार केला, साधूच्या पत्नीनं तिने विचार केला, ह्या साधूनं आपल्याला काही सांगितलं नाही, ही कवटी कोणाची काय, हे साधूची पहिली प्रियसी तर नसावी, जेणेकरून एवढी हा पूजा करतोय. बरोबर आहे का नाही? आता बायांना कधी काय महाराज काय होईल काय सांगता येत नाही, यांच्या मनामध्ये कधी एखाद्या विषयी काय संशय काही सांगता येत नाही महाराज. म्हणून मी काय म्हणत असतो, एखाद्या खोलीत महाराज 4-5 अशा बाया बंद करायच्या, बंद केल्याच्या नंतर बाहेरून कडी लावायची. ह्या महाराज माता माऊल्या दिवसभर जेवायला देऊ नका, ते झोपाशी राहतील, पण बिन बोलण्याच्या राहणार नाही महाराज, अजिबात राहणार नाही बिन बोलण्याच्या. एकानं तर मला व्हॉट्सअपला असं टाकलं, ते म्हणला ज्याची बायको मुकी त्यो सगळ्यात हे सुखी म्हणणारे कोण कोण आहेत पहिले बघा. ज्याची बायको मुकी त्यो सगळ्यात सुखी. मी बरेच दिवस महाराज ते पेट्रोल पंपावर गेल्याच्या नंतर मला समजत नव्हतं, तिथे एक वाक्य लिहिलेलं असतं. बरेच दिवस मला समजत नव्हतं हे वाक्य काय आहे काय आहे काय, तिथं वाक्य लिहिलेलं असतं महाराज. बरेच दिवस गेल्याच्या नंतर आता त्यावेळेस महाराज आपण पेट्रोल पंपावर जातो, बरेच दिवस मला समजत नव्हतं की ते पेट्रोल भरायला गेल्याच्या नंतर ते बायकोला लांब उभा का करतात आणि पेट्रोल भराय का जाते. बरेच दिवस कळत नव्हतं मला. बरेच दिवसांनी कळलं की त्या पेट्रोल पंपावर लिहिलेलं असतं काय, आग लावणाऱ्या वस्तू लांब उभ्या करा. ते बरेच दिवस कळत नव्हतं, पण ते नंतर कळलं मला. विठाला विठाला अजिबात महाराज बोलू देणार नाहीत, अजिबात बोलू देणार नाही. किती बी तुम्ही मिशा ठेवा, किती बी जोरदार मिशा ठेवा, किती बी जोरदार मिशा ठेवा, बाहेर निघताना अशा पिळायच्या वर, अशा पिळायच्या, घरात येताना अशा पिळायच्या खाली. अजिबात इथं चालतच नाही महाराज काय. एक तर माझा मित्र असा होता, लग्नाच्या आधी इतक्या मिशा ठेवल्या त्यांनी, इतक्या मिशा. माणूस बघितला की ते मिशी पिळायचा. मी म्हणलं ह्याला काय होते काय, माणूस बघितला की मिशात पिळायचा. आणि जसं त्याचं लग्न झालं, एका महिन्यात त्यानं सगळा सुपडा सापच करून टाकला. मिशी बी नाही, दाढी बी नाही, काहीच नाही. मी त्याला म्हणलं, अरे बाबा काय झालं, लग्नाच्या आधी तर इतक्या मिशा ठेवल्या आणि इतकं सगळं, आणि आता का? हे म्हणला, महाराज बायकोच घाबरणं तर मिशा काय म्हणला चार बुडवाय ठेवायच्या. म्हणजे इतका अवघड खेळ होते काय काय जाणार. विठाला विठाला म्हणजे कधी काय बोलतील काय सांगता येत नाही महाराज. तसं त्या साधूच्या पत्नीनं विचार केला, तिनं विचार केला, ही आपल्या साधूची प्रियसी तर नसावी, जेणेकरून साधू इतकं पूजा करतोय त्याची. तिनं काय केलं, एक दिवशी त्या साधूनं पूजा करून बाहेर गेल्याच्या नंतर त्या साधूच्या पत्नीनं काय केलं, ती कवटी घेतली आणि कवटी घेऊन रागाच्या भरात खलबत्यातच कुटली. आणि खलबत्यात कुठून पाक महाराज त्या कवटीचा भुगा केला. जसा कवटीचा भुगा केला, भुगा करून फेकून दिला. आणि ज्या वेळेस ब्राह्मण घरी आला, ब्राह्मणानं पाहिलं तर ती कवटी जागेवर नव्हती. ब्राह्मणानं विचारलं, अगं इथं एक कवटी ठेवली होती, गेली कुठं? तिनं सगळं सांगितलं. ती म्हणली, असं असं झालंय, मी कवटीचा भोगा केला आणि दिला फेकून. त्यावेळेस त्या ब्राह्मणानं सांगितलं, अरे बाबा तू ज्या कवटीचा भुगा करून फेकून दिला, तो एक न्यायप्रिय प्रजा वत्सल राजाची कवटी होती, आणि इतका पुण्यवंत तो राजा, आणि त्याची पूजा मी दररोज करत होतो. त्या ब्राह्मण पत्नीला सुद्धा वाईट वाटलं, ती ब्राह्मण पत्नी रडायला लागली. पण आता साधूचे शब्द ऐका, साधू काय म्हणला. साधू म्हणला, तुला वाईट वाटून किंवा मला वाईट वाटून काहीच उपयोग नाही. का? कारण त्या राजाच्या नशिबात इथपर्यंत विटंबना होती, असं त्याचं काहीतरी चुकीचं कर्म होतं. ते गेल्या जन्मीत होतं, पण त्याला पुढच्या जन्मीत मरेपर्यंत नाही, मेल्यावर सुद्धा भोगावं लागलं. इतकं कर्म बलवान आहे महाराज. विठाला इतकं कर्म बलवान आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अशा कर्मातून आम्हाला सोडवा. आता या कर्मातून सुटू शकत नाही महाराज, इतकं कर्म बलवान आहे. बरेच माणसं म्हणतील की आम्ही कर्मच करणार नाही. आता कर्म कसं बी झालं तर होणारच नाही महाराज. कर्म काय काय ऐच्छिक कर्म आहे. तहान लागली की पाणी प्यावंच लागते, भूक लागली की भूक लागली की जेवण करावंच लागते, ऐच्छिक कर्म आहे. काही स्नायू कर्म असतात, तुमच्या अंगावर नाड्यांवर ताण पडून तुमच्या शरीरात होणारे बदल ते कर्मच आहेत महाराज. जसं की जांभई येणे हे कर्मच आहे. हे कर्म आपण थांबवू शकतो का? अजिबात नाही महाराज. याच्या पुढे जाऊन सांगतात काय काय अनुकरणजनित कर्म असतात. अनुकरणजनित कर्म म्हणजे येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती एरतीची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबाराय म्हणतात, जसं वडीलधारी मंडळी करतात त्यांच्या प्रमाणे आपण वागणं हे सुद्धा काय कर्मच आहे महाराज. काय काय कर्म बलात्कारजनित कर्म असतात. बलात्कारजनित म्हणजे कर्म, एखादा शाकाहारी माणूस आहे, माळकरी माणूस आहे, आणि त्याचे हातपाय धरून त्याच्या तोंडात जर मांसाचा तुकडा घातला तर हे महाराज कर्मच झालं ना. त्याची इच्छा नसताना सुद्धा त्याला मांस खावं लागलं, हे त्याचं चुकीचं कर्म आहे. पण हे बलात्कारजनित कर्म झालं. काय काय सहज होणारे कर्म आहेत. सहज होणारे कर्म म्हणजे महाराज सांगतात, ज्ञानोबा एके ठिकाणी दृष्टांत देतात. काय ज्ञानोबा
ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे, एका माणसाला रथात हातपाय बांधून रथात टाकला आणि हातपाय बांधून रथात टाकल्याच्या नंतर तो माणूस म्हणू लागला की मी कुठं जाणारच नाही, मी इथून हलणारच नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्याला हातपाय बांधून रथात टाकला, तू जरी म्हणतोय की मी कुठं जाणारच नाही तरी सुद्धा त्याला रथाबरोबर जावंच लागणार महाराज. हातपाय बांधून जो घातला होय तो न चले तरी जाय दिगंतरा जीवी. महाराज म्हणतात त्याच्या जरी मनात असलं की मला जायचंच नाही, तो कितीही म्हणला तरी सुद्धा त्याला जावंच लागणार. हे महाराज कर्मच आहे ना. आपण कितीही नाही म्हणलं तरी आपल्याला कर्म भोगावंच लागतं, कर्म करावंच लागतं. आणि कोणीही असू द्या, महाराज म्हणतात त्याला कर्म फल भोग चुकत नाही. कोण नाही, देव असू द्या नाही तर देवाचा बाप असू द्या, केले कर्म झाले तेची भोगाले, तेची भोगाले उपजले मेले ऐस किती उपजले मेले ऐस किती. केले कर्म झाले तेची भोगाले, तेची भोगाले उपजले मेले ऐस किती उपजले मेले ऐस किती. एकदम गोड प्रमाण दिलं महाराजांनी. केले कर्म झाले तीची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. हे कर्म भोगण्यासाठी महाराज यावंच लागतं. कर्म फल भोग कोणाला चुकलं नाही. शास्त्रकार सांगतात अवश्यम भावी भावना प्रतिकारो भवेद्यदि तदा दुःखैर्न लिप्यर्न नल राम युधिष्ठिरः. महाराज म्हणतात की बाबा जर कर्म भोग चुकवता आला असता तर नल राम युधिष्ठिर यांना वनवास भोगावाच लागला नसता. विठाल विठाल ज्ञानोबारायांचा एक सुप्रसिद्ध अभंग तुम्ही घरी जाऊन पहा, सगळा वाचा एकदा. परियसी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ले विंदिले शारंग धर झाला पुरंदर सहस्त्र नयन. महाराज म्हणतात सगळ्यांना कर्म भोगावाच लागतो, कोणी असू द्या. इथं आपण असू द्या नाही तर कोणी असू द्या. महाभारतातलं एकदा उदाहरण आहे, सगळेजण तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. कर्म कसं भोगावं लागतं ते तुम्हाला सांगतो बघा. विठाल विठाल हो. महाराज महाभारताच्या युद्धाच्या पहिल्यांदा, सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेस महाराज दुर्योधन हा 16 वर्षाचा होता, त्या दुर्योधनानं महाराज काय केलं, दुर्योधनानं त्याच्या आईचं गाव म्हणजे गांधार, हे आजकालचं अफगाणिस्तान आहे बरं का. आजचं अफगाणिस्तान म्हणजे त्यावेळेचं ते गांधार होतं. आणि ते गांधार महाराज, तो गांधार असलेला तो गांधार नरेश, त्याची जी मुलगी होती ती याची आई होती. कोणाची? दुर्योधनाची. आणि या दुर्योधनानं 16व्या वर्षी गांधारला जाऊन, गांधारला गेल्याच्या नंतर आता ह्या गांधारीला होते 100 पुत्र आणि गांधारीला भाऊ सुद्धा किती होते? 100 भाऊ होते. हा ज्यावेळी दुर्योधन 16 वर्षाचा असताना गांधारला गेला, कर्म चांगली करा याच्यावर तुम्हाला सांगतो. दर आठवड्याला प्रत्येक मामाला काय करायचा? 8-10 फुटाने खायला द्यायचं. बंदी खाण्यात टाकल्याच्या नंतर किती फुटाने? झोपली काय? किती फुटाने? 8-10 फुटाने खायला द्यायचं. हा, दररोज त्या मामाला 8-10 फुटाने खायला द्यायचा. या दुर्योधनानं महाराज 200-200 किलोचे मामा आठवड्यातच, डायरेक्ट महिन्यातच 200-200 किलोचे मामा डायरेक्ट 25-25 किलोवर आले. इतका तो दुर्योधन खतरनाक होता महाराज. 16व्या वर्षीच पुन्हा आपल्या इकडे महाराज 16व्या वर्षी तोरणाकडे जिंकणारी माणसं आहेत. आपल्या इकडे 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिणारी माणसं आहेत महाराज. पण त्या दुर्योधनानं 16व्या वर्षी काय केलं? सगळे मामाच बंदी खाण्यात टाकले आणि बंदी खाण्यात टाकून पार महाराज 200-200 किलोचे मामा 25-25 किलोवर आणले. पण गंमत अशी झाली, त्या 100 मामापैकी एक मामा जरा हुशार होता. त्याचं नाव होतं राईट. काय नाव होतं त्याचं? शकुनी. तो शकुनी त्या सगळ्या जवळ गेला, भावाजवळ, आणि सगळ्या भावाजवळ जाऊन शकुनी म्हणला ऐका, म्हणला हे आपल्याला दर आठवड्याला 8-10 12 फुटाने देत आहे. एक काम करू म्हणले, तुम्ही सगळ्यांनी आजपासून काय करायचं की फुटाने आली की मला खायला द्यायची. हे म्हणले अरे येडा फेडा झाला काय, तुला खायला देऊन आम्ही मेल्यावर? तो म्हणला तुम्ही मेलात तरी चालेल पण मला फुटाने खायला द्यायची. म्हणले फायदा काय? त्यावेळेस त्या शकुनीनं सांगितलं ऐका. आता तो शकुनी म्हणला ये जर फुटाने मला खायला दिले, तुम्ही मेलात तरी चालेल पण मी जगलो पाहिजे. का? कारण मी काय करीन, मी जर जगलो तर मी तिकडं हस्तिनापूरला जाईल. हस्तिनापूरला गेल्याच्या नंतर त्या दुर्योधनाचा विश्वास जिंकेल आणि विश्वास जिंकून त्याला असे काही सल्ले देईन, असे काही सल्ले देईन, त्या दुर्योधनानं माझे 100 भाऊ मारले ना, असे सल्ले त्याला देणार
समितीवर कोण होत? झोपले काय वाळंत? कोण होत? शकुनी मामा. त्या शकुनी मामानं असे सल्ले दिले, एक तरी भाऊ जिवंत राहिला का? एक तरी अजिबात नाही. म्हणून कर्म करत असताना चांगलं करा, कारण तुम्ही कर्म केलं की ती त्याला भोगावंच लागणार आहे. विठाला 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 विठाला